हॅलो. काही बायकांना माझ्या मागे बोलतात की ही घरात बसून काय बरं करते, तर त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. तर पहा मी काय काय करत असते. तर आता सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी छोटंसं काम काढलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आपण ना आपल्याला आपल्या साड्या पाहायला आवडतात ना, त्यामुळे आपल्या साड्यांचं कपाट आपण महिन्यातून 2 ते 3 वेळा आवरत असतो. पण आपल्या नवऱ्याच्या कपाटाकडे तर आपलं बाबा लक्षच नाही. पण खरं सांगू का, आपल्याकडे ना कपाट बायकोचं असतं. नवऱ्याचा तर बिचाराचा ना फक्त एक कप्पा असतो, पण तोही आपण व्यवस्थित आवरत नाही. मग म्हटलं चला, नवऱ्याने काय केलं होतं, इस्त्रीची कपडे आणून अशीच कोंबून दिली होती. मग म्हटलं आज नवऱ्याचा कप्पा नीट करावा. आता सकाळची सगळी कामं आवरली आणि त्यानंतर थोडंसं स्वतःला आवरून घेतलं आणि घेतला आता माझ्या नवऱ्याचा कप्पा मी नीट करायला. आता इतकी छान इस्त्री करून कपडे आणली आहेत ना, तरी सुद्धा कशीही टाकली होती. कारण कपाट पिपाट आवरणं हे माझ्या नवऱ्याच्या कुठल्याच गोष्टीत बसत नाही. म्हणजे मी कल्पना पण करू शकत नाही की माझा नवरा कधी कपाट आवरेल. बाकी सगळं काम करू शकतो, पण माझ्यासारखं त्यांनाही कदाचित कपाट आवरायचा किंवा कपडे ठेवायचा कंटाळा असेल. कारण माझ्यासाठी ना कपाट आवरणं, कपडे ठेवणं हे खूप कंटाळवाणं काम आहे, पण करावं तर लागतंच. आता मी ना सगळं काढलं. आता हे जो तुम्ही 1-2 मिनिटाचा व्हिडिओ पाहता ना, तर याच्यासाठी 2-2, 3-3 तास जातात. तर बऱ्याच जणी असं म्हणतात की काय बाई तुझी तर ऐश आहे, घरात बसायचं, घरातलंच काम करायचं. तर घरात सुद्धा ही बारीक सारी खूप कामं असतात. आणि कोणत्या हाऊसवाईफचं असं मत आहे की घरातली छोटी मोठी कामं केलेली ना कुणालाच दिसत नाही. म्हणजे काही घरात तर घरातलीच लोक विचारतात काय तुला घरात काम असतं, पण माझ्या घरातले तसे नाही. पण बाहेरचेच असतात ना खूप असणारे, त्यांना सवय असते काय तुला घरात काम आहे. तर त्यांच्यासाठी की घरातही खूप सारी कामं असतात. आपलं घर स्वच्छ ठेवणं, घरात राहिलं सरशी तेवढं तरी आपल्याला जमलंच पाहिजे. काही बायका कंटिन्यू घरात असून सुद्धा त्यांचं घर कधीही स्वच्छ नसतं. पण मला ही आवड आहे म्हणजे घर स्वच्छ करायची. तर हे रांगोळीचे साचे आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर लिंक असं टाईप करा, तुम्हाला हे रांगोळीचे साचे मिळून जातील. पटकन 5 मिनिटात रांगोळी काढून होते याने. तर मी आता नवऱ्याचा तर कप्पा आवरलाच, पण मला ना मुलांची जुनी पुस्तकं साईडला भरून तो कप्पा त्यांचा रिकामा करायचा होता. म्हणजे त्यांच्या आत्ताची नवीन पुस्तकं वह्या त्यामध्ये बसतील. मग त्यासाठी सुद्धा मला 1 तासभर गेला आणि वर बघते तर शंभूचा कप्पा सुद्धा पूर्ण विस्कटला होता. मग आता मुलांचा पुस्तकांचा कप्पा मी सगळा स्वच्छ केला आणि म्हटलं चला शंभूचा पण कप्पा नीट करू. तर इकडे माझं बाळाने काय केलं होतं, आज ना असं आईस्क्रीमच्या काड्यांचं घर केलं होतं. तर म्हटलं मम्मा माझं जे घर आहे ना तू प्लीज व्हिडिओमध्ये दाखव ना. मग म्हटलं चला. आणि मग त्यानंतर ना त्याचा सुद्धा कप्पा बसल्या सरशी मी आवरून घेतला. आता माझा मूड तर नव्हता कारण भरपूर उकडत होतं, पण म्हटलं आता दिसले तर ते करू दे. उद्या परवापर्यंत तर तो काय आहे तसा परत होणारच आहे. पण म्हटलं चला उरकून घ्या. आणि हे सगळं उरकून झाल्यानंतर ना दुपारी मस्त असं हेल्दी जेवण केलं. पण हेल्दी जेवणाबरोबर ना मला हा ना कधीतरी असा भुसा खायची सवय लागलेली आहे. तर तो शॅम्पू घेऊन आला होता. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. पुन्हा भेटूयात.